फक्त मराठी. मग तुमची आमची जी भक्ती चालली आहे ती अशा पद्धतीने चालली आहे. तुमच्या आमच्या भक्तीला कशाची विचारणाच नाही महाराज. जसं जगद्गुरु तुकोबराय प्रमाण देतात ना, जेथे पाय तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची. आपली जी भक्ती चालली ना हिला कशाची विचार चौकशी असा काही मुद्दाच दिसत नाही. तुमची आमची भक्ती अशी चालली, मागून आलंय आणि पुढे चाललंय, मागून आलंय पुढे चाललंय. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही जी भक्ती केली ना ती उद्वेग रहित भक्ती केली. मग तुम्ही म्हणाल महाराज उद्वेग म्हणजे काय हो? उद्वेग म्हणजे चिंता रहित आम्ही भक्ती केली. उद्वेग म्हणजे काय महाराज? उद्वेग म्हणजे दुःख, दुःख रहित आम्ही भक्ती केली. तुम्ही आम्ही जरी भक्ती करत असू पण आपण भक्ती करत असताना देवाकडे काहीतरी अपेक्षा ठेवतो. संत महात्मे अपेक्षा ठेवत नाही. जसं भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारचे काय वर्ग सांगितले जातात भक्तांचे. कसं? अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकारचे जे भक्त सांगितले जातात. अर्थ भक्त म्हटला रे म्हटला का त्याच्या भक्तीमध्ये सुद्धा काय आहेत? उद्वेग आहे. काही अर्थार्थी भक्त सांगितले जातात. अर्थार्थीच्या जो भक्त सांगितला जातो त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं. काय? जसं हे बाकीचे जे काही पूजा अर्चा वगैरे करणारे जे मंडळी आहेत यांच्या डोक्यात काय असतं? पूजा केली म्हणजे आपल्याला काय भेटल? कळतं ना? हा, म्हणजे थोडक्यात हे भेटल त्याच्याकरता पूजा करतात. म्हणजे थोडक्यात अर्थार्थी म्हणतात त्याला. जिज्ञासू जो भक्त आहे, जिज्ञासू जरी भक्ती करत असला पण जिज्ञासूकडे सुद्धा काय आहेत महाराज? त्यांच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. आणि जो ज्ञानी भक्त सांगितला जातो, ज्ञानी जो भक्त आहे ना त्याच्या सुद्धा ठिकाणी काय आहेत? उद्वेग आहेत. तसं जर बघायला गेलं, उद्वेग जर म्हटला रे म्हटला, ज्ञानी भक्त म्हटला रे म्हटला, जसं अर्जुनाचं उदाहरण सांगितलं जातं बघा. काय झालं? त्या अर्जुनाला असं वाटायचं मी काय आहेत? फार मोठा ज्ञानी आहेत, फार मोठा ज्ञानी आहेत. एक दिवस काय झालं? श्रीकृष्ण परमात्म्याला वाटलं अरे हा तर विसरून गेलाय का ज्ञान हे लवकर कोणाला जास्त प्राप्त होत नाही, पण याला जरा ज्ञानाचा काय झालाय? अहंकार झालाय. मग भगवंताने काय केलं माहितीये का? भगवंत श्वेतदीपाला जाण्याकरता निघाले. श्वेतदीपाला जाण्याकरता ज्या वेळेस निघाले त्यांना असं वाटलं आपण या ठिकाणी श्वेतदीपाला कोणाला न्यायचं? अर्जुनाला न्यायचं. अर्जुनाला न्यायचं कारण काय असेल तर हो, त्या ठिकाणी जे श्वेतदीप होतं ना त्या ठिकाणचं विशेष असं होतं का प्रत्येक घरामध्ये फक्त जे चाललेलं होतं ना ते फक्त तत्वज्ञानाच्या गोष्टीत चाललेल्या होत्या. बाकी दुसरं काहीच चाललेलं नव्हतं. एखाद्या घरामध्ये असा सुंदर सुरेख असा विणा तंबुरा लावलेला आहे आणि त्या ठिकाणी असे स्वरांचे झंकार त्या ठिकाणी बघायला भेटत आहेत. पण त्या श्वेतदीपाचं एवढं वैशिष्ट्य होतं, प्रत्येक घरामध्ये फक्त परमार्थच चाललेला होता, दुसरं काहीच चाललेलं नव्हतं. मग त्याला असं वाटलं श्रीकृष्ण परमात्म्याला की अर्जुनाला आपण त्या ठिकाणी न्यावं. आणि भगवंत निघाले परंतु अर्जुन त्या ठिकाणी नव्हता. पण योगायोग इतका चांगला त्या ठिकाणी अर्जुन लगेच समोर आला. समोर आल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला अहो देवा कुठं निघाले? एकटेच निघाले, रथ तुम्ही घेतलाय पण चालले तरी कुठं? मला तरी येऊ द्या बरोबर. श्रीकृष्ण परमात्मा मनातले मनात म्हणला अरे बाबा तुलाच न्यायचं होतं, बरं झाला तू आला. अरे चाल ना म्हटले मी श्वेतदीपाला जाण्याकरता निघालोय. निघाले महाराज. अर्जुन रथामध्ये बसला, रथ निघाला आणि रथ श्वेतदीपाच्या जवळपास गेला. जवळपास गेल्यानंतर ते श्वेतदीप बघितल्यानंतर तिथलं जे रम्य वातावरण बघितल्यानंतर हा अर्जुन होता ना हा मोहित झाला. तिथले जे आकर्षक मंदिरं होते हे बघितल्यानंतर तो काय झाला? मोहित झाला. आणि त्याच्या मनोमन इच्छा झाली काय करावं? आपण या मंदिरामध्ये जावं. तसं जर बघायला गेलो ही इच्छा त्याला उत्पन्न व्हावी का? नाही व्हावी. काय कारण? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो कसा आहे दिसायला? अतिशय मनमोहक. तरी पण त्याला कुठं जाण्याची इच्छा झाली? सोबत श्रीकृष्ण परमात्मा असताना त्याला तिकडं जाण्याची काय झाली? इच्छा झाली. मग तो श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणला देवा एक काम करा, थोड्या वेळ रथ थांबवा, मला त्या मंदिरात जाण्याची इच्छा आहे. आता शेवटी भगवंतच ते महाराज चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची कहाणी. हो ते चतुर आहेत महाराज. ते की म्हणले तुम्ही जाऊन या. जाऊन या म्हटल्याबरोबर अर्जुन खाली उतरला आणि तिकडे जाण्याकरता निघाला. गेला आणि मंदिराच्या जवळपास गेला. त्या मंदिराच्या बाहेर 2 द्वारपाल होते. पण एक जो द्वारपाल होता ना, एक जो द्वारपाल तो असा होता, गळ्यामध्ये तुळशीच्या माळ होत्या, मुखामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन चाललंय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे येनाथ नारायण वासुदेवाय. मुखाने भजन चाललेत, गळ्यात माळी आहेत. हे सगळं असताना त्या ठिकाणी त्याचा जो अवतार होता तो दिसायला भक्त दिसत होता. हे सगळं स्वरूप बघत असताना अर्जुन त्याच्याकडे बघत बघत आला. आणि बघत 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 शेवटी त्याने कमरेला बघितलं तर तो जो भक्त होता ना त्याच्या कमरेला 2 नंग्या तलवारी लावलेल्या होत्या. काय लावलेलं होतं? 2 नंग्या तलवारी लावलेल्या होत्या. त्या नंग्या तलवारी बघितल्यानंतर अर्जुन म्हणायला लागला अरे दिसायला तर हा भक्त दिसतो आणि याच्या कमरेला काय आहेत? नंग्या तलवारी.
कसं वाटतं बघा ना तुम्ही, योग्य वाटतं का हो? चांगलं वाटत नाही. बघा ना, कीर्तनकार आहेत, समजा कीर्तनकार आहेत आणि आमच्या जर इथं जर बंदूक असली, योग्य वाटतं का ते? योग्य वाटत नाही महाराज, बरोबर. तसं भक्त आणि नंग्या तलवारी योग्य वाटत नाही. मग हे बघितल्यानंतर अर्जुन त्याच्याजवळ गेला. अर्जुनाला प्रश्न पडला, का हो तुम्ही तर दिसायला भक्त दिसतात, मग भक्त दिसतात तर मग या नंग्या तलवारी कशा? नंग्या तलवारी म्हणजे म्यान नसलेल्या तलवारी. त्या ठिकाणी तो म्हटला, कसं आहे माहितीये का, मी तर आहे भक्तच आहे, मी श्रीकृष्ण परमात्म्याचा अतिशय जवळचा भक्त आहेत. पण गंमत अशी माहितीये का, या जगतामध्ये माझे 2 दुश्मन आहेत म्हटले, 2 दुश्मन. त्यावेळेस तो अर्जुन म्हटला, अरे जो भक्त असतो त्याला शत्रू नसतो, तरी पण असू शकतात. अर्जुन म्हटला, नेमकी शत्रू कोण? ते म्हटले, काही नाही, माझा जर पहिला शत्रू कोण असेल तर त्या पांडवांची जी पत्नी आहे ना म्हटले द्रौपदी, ती माझी पहिली दुश्मन आहेत म्हटले, पहिली शत्रू ती आहेत म्हटले. हे म्हटल्यावर अर्जुन तर कच्चा झाला, अर्जुन गळून गेला. अर्जुन म्हटला, अरे या द्रौपदीने याचं काय बिघडवलं? द्रौपदीने याचं बिघडवलं काय? त्यावेळेस तो जो भक्त होता ना तो म्हटला, अरे त्या द्रौपदीला काही कळतं का नाही म्हटले, अरे जेव्हा पावं तेव्हा ती त्या श्रीकृष्ण परमात्म्याला अक्षरशः हाक मारते आणि नको ते कामं करायला लावते. अरे तो का तिच्या घरचा राम्यागडी का? कधी पण पाहिजे त्यावेळेस ती बोलून घेते, हे योग्य नाही. जर कधी मला भेटली ना, तिचं मुंडकं उडवल्याशिवाय मी राहणार नाही म्हटलं. हे सांगितलं अर्जुन तर जाम झाला. आता हे कोणाचं नाटक होतं? सगळं श्रीकृष्ण परमात्म्याचंच नाटक होतं. शेवटी तो म्हटला, आता तो हुशारच मारा. शेवटी तो अर्जुन जो होता ना, तो अर्जुन म्हटला, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, पण मग तुझा दुसरा जो शत्रू आहे तो कोण म्हटला. तो दुसरा शत्रू सांगू का म्हटले, तो जो अर्जुन आहे ना म्हणे, अर्जुन तो माझा दुसरा शत्रू आहे म्हटले. मग तो आईस्क्रीमच झाला बा, पायच गळले त्याचे. त्याला वाटलं, अरे आता मी काय केलं बा याचं, पण याला म्हणता येईना ना काय का मी अर्जुन आहे. याला जर मी सांगितलं काय मी अर्जुन आहे, हा इथंच खांडोळी करेल म्हटलं आपली, हा आपल्याला सोडतच नाही म्हटले. मग काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी अर्जुनाने जे सांगितलं ना, अर्जुन म्हटला, बरं बरं ठीक आहे, त्याने काय बिघडवलं? अरे म्हटले, तो काय बिघडवणार म्हणजे काय, तो सुद्धा त्या घोड्याचा खरारा आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याला करायला लावतो, नको ते कामं तो करायला येतो. तो जर भेटला ना त्याची सुद्धा खांडोळी करेल. बस अर्जुन जो होता ना तो पळायला लागला. तिथून जसा पळाला तो म्हटला, जर याला कळलं तर इथंच मारतोय म्हटला. रथाजवळ आला, धापा टाकायला लागला, घामाघूम झाला. आणि घामाघूम झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, अर्जुना अरे झालं काय बाबा? तो अर्जुन होता ना त्याच्या लक्षात आलं, हे सगळं करता करविता कोण असेल, तो जो श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्याच्या लक्षात आलं. तो म्हटला, देवा तुम्ही मला इथं का आणलं होतं हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात जो ज्ञानी भक्त आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा काय असतात महाराज, उद्वेग असतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही काय केलं, उद्वेग रहित भक्ती केली, त्याचा आम्हाला काय प्राप्त झालं असेल, त्याच्यामध्ये आम्हाला एकच प्राप्त झालं, ते म्हणजे आम्हाला सुख झालं. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, झाले धरता याचा